तर शरद पवारांनी काल विधान भवनामध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. मात्र ज्या ठिकाणी ही बैठक झाली त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आदळआपळ सुरू केली आहे. कारण बैठकीचं ठिकाण होतं विधान भवनातलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं दालन. शरद पवारांचं वय आणि प्रकृती पाहता त्यांना सोयीचं जावं म्हणून शिंदेंच्या दालनामध्ये बैठक झाल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेला पवारांच्या या कृतीमध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय. नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेला विशेषतः संजय राऊतांना काय खटकतंय बघूया. ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं. समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय चव्हाण प्रतिष्ठान आहे. गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही सहिष्णू नाही आहोत. एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता हे बाब शिवसेनेला दुखावणारी. तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो. मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करतात. एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत. एरवी तोंड भरून कौतुक करणारे संजय राऊत शरद पवारांवर एवढी आगपाखड का करताय? तर त्याचं कारण आहे विधान भवनात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात आपल्या पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची घेतलेली बैठक. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी विधान भवनात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शरद पवारांनी जवळपास 30 वर्षांनंतर विधान भवनात पाऊल ठेवलं. दरम्यान आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं दालन निवडल्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचं पित्त खवळलं. गद्दारांसोबत उठबस कशासाठी असा प्रश्न विचारत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट शरद पवारांवर टोकाची टीका केली. माझ्या आणि शरद पवारांच्या भेटीमुळं कोणाचं पोट दुखत असेल तर त्यांनी सरकारनं सुरू केलेला आपला दवाखाना गाठावा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत. आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथं गेलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि आम्ही ती जपतोय. आता कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू केले. तिथं त्यांनी उपचार करून घ्यावे. हा एक प्रकारे कद्रूपणा झालाय. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपीअरन्स झालेलं आहे. कशासाठी पवार साहेबांनी त्यांना विचारायचं, मी विधान भवनला गेल्यावर कोणाकडे जाऊ नको, कोण लागून गेले राऊत एवढे मोठे. त्यामुळं आदरणीय पवारसाहेब आदरणीय शिंदेसाहेबांच्या ऑफिसमध्ये आले. आदरणीय शिंदेसाहेबांनी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं. राऊतांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील संजय राऊतांसाठी सल्ल्याची तुतारी वाजवायला सुरुवात केली आहे. पवारसाहेब राजकारणाच्या पलीकडे असल्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण ते करत नाही. गेले असतील तर वेगळं काय, विधिमंडळ हे सगळ्यांचं असतं आणि तिथं एखादा मोठा नेता जो माजी मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि आता उपमुख्यमंत्री आहे त्यांनी जर विनंती केली तर पवारसाहेब असे व्यक्तिमत्व आहे की ते तिथं त्या गोष्टी मान्य करून मग तिथं चहा पाणी करण्यासाठी तिथं गेले असतील. त्यामुळे त्याला राजकीय भूमिका कोणी समजत असेल तर ते योग्य नाही. शरद पवारांवर टीका करताना बेंबीच्या देठापासून बोलणाऱ्या संजय राऊतांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी पोटात दडवून ठेवलेली गोष्ट बाहेर काढण्याचा इशारा दिलाय. क्या संजय राउत जी को शरद पवार की उम्र का और उनकी प्रकृति का अंदाज़ा नहीं है? वो कितने चल सकते कितने नहीं चल सकते, क्या संजय राउत जी को मालूम नहीं है? मुख्य बैठक करके वो नीचे आए और अपने आमदारों को मिलने के लिए कोई जगह है क्या? ऐसी बात करते करते किसी ने बोला ये सबसे नज़दीक की कैबिन है, यहाँ से आप जल्दी बाहर जा सकते हो. वहाँ बैठ गए. उसमें क्या बड़ी बात क्या है? और वो एकनाथ शिंदे की मालिकाना हक की ज़मीन का वो नहीं है ना, सरकारी है वो.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो या सूत्राची राऊतांना आठवण करून देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टॉप गिअर टाकलाय. संजय राऊत साहेबांच्या पोटामध्ये का प्रत्येक गोष्टीचं दुखत असतं? अहो, उद्या जर आमच्या गाड्यांमधनं आदित्य साहेब आले, उद्धव साहेब आले, तरी तुम्ही काय त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा दुश्मन नसतो आणि त्यामुळे मित्र आणि शत्रू हे तुम्ही ओळखा. उद्या तुम्ही अजून उद्धव ठाकरे जर आले तर त्यांनाही बोलवणार का? तुम्ही ओळखत नाही. संजय राऊत साहेबांनी खरं तर स्थानच निर्माण केलेलं नाही की कुणाच्याही गाडीमध्ये ते जाऊन बसू शकतील. कुणावरही ते संशय व्यक्त करतात. मवियातला तिसरा पार्टनर असणाऱ्या काँग्रेसला मात्र पवार आणि शिंदे भेटीत काहीच वावगं वाटत नाही. मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांचे 7 ते 8 खासदार नाराज असल्याचा पुनरुच्चार करत पवारांपुढच्या संकटाची आठवण करून दिली आहे. आम्ही जेव्हा सरकारमध्ये विरोधात होतो दिल्लीमध्ये, वाजपेयी सरकार होतं, आमचे अतिशय खेळमेळीचे संबंध होते. आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरी कोणी कोणाला भेटायचंच नाही, कोणाकोणाला हेच करा असं काही नको. पण आता काय की एकनाथ शिंदे ही UBTची दुखती नस आहे, त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड. इतर जागांचा पर्याय असताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनातच का बैठक घेतली या प्रश्नाचं ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर हवंय आणि ते उत्तर दिलंय जयंत पाटलांनी. संजय राऊत यांच्याबद्दल, ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल माझे संबंध फार चांगले आहेत. पण ते चिडलेले दिसत आहेत याच्यात. पण माझी त्यांनाही विनंती आपल्यामार्फत आहे की असे कोणताही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तसे सगळीच लोक सगळ्यांना भेटत असतात. राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार सहज म्हणून कोणती गोष्ट करणार नाहीत. आपल्या कृतीचे काय राजकीय अर्थ काढले जातील याची त्यांना नक्कीच कल्पना असणार. आणि शरद पवारांमध्ये दडलेल्या या राजकीय पैलवानाला संजय राऊत देखील चांगलेच ओळखून आहेत. आधीच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काँग्रेसला कार्य करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील जाब विचारायला सुरुवात केली आहे. ज्या पवार आणि राऊतांच्या पुढाकारानं मवियाची स्थापना झाली त्यांच्यात येत चाललेला कडवटपणा हा मविया फुटण्याच्या दिशेनं तर जाणार नाही ना. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.